अभ्यय भिंती मजबूत तटबंध, पुण्याकडे तोंड करून असलेला कोंढाणा जर आपल्याकडे असेल तर ताकद, पण शत्रूकडे आहे तर आपल्यासाठी सगळ्यात मोठं संकट. आम्ही जाणून आहोत आऊसाहेब, कोंढाणा गेल्यापासून स्वराज्याचा एक हात निखळल्यासारखा झालाय. मुघलांच्या जयसिंगासोबत केलेला तह अजूनही आमच्या काळजात खोल जखम करून आहे. कोंढाण्यासारखे इतर 72 किल्ले त्या तहात गमावले आपण. दिल्लीस तुम्हाला कैदेत ठेवण्याचा त्या औरंग्याचा विश्वासघाती मनसुबा विसरू नका. त्याच्या हातावर तुरी देऊन निसटलो आम्ही, तेव्हाच तह रद्दबातल काढायचं मनाशी ठरवलं होतं. कोंढाणा स्वराज्यात परत आणावा लागेल शिवबा. सह्याद्री धोक्यातून बाहेर काढावी लागेल. आम्ही तातडीने हालचाली. तुमच्याशिवाय कार्य पार पडणार आहे का? मुद्रा राज, मुद्राव साहेब. अरे तान्हा, ही मिठाई कसली? राज रायबाचं लग्न जमले त्याचं चावतण द्यायला आलो होतो. वा 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 वा. ऐका का आऊसाहेब, आमचा बालपणीचा सवंगडी वरबाप होणार. सह्याद्रीच्या धबधब्याला लाज वाटावी असा उत्साह ओसंडून राहतोय. मग बरबाप कुठवर आली तयारी जी? आता तुम्हाला आवतण दिलं की अर्धी तयारी झालीच म्हणून समजा. राज, काही अडचण आहे का? अडचण? छे छे, कसली अडचण? राज, तुम्हाला आज नाही आवडत हा तानाजी? काय झालंय? तानाजी, बोलू आपण. आपल्या घरी कार्य आहे, ते झालं की बोलू. राज, तुम्ही सांगत नाही ना तर मी इथंच ठाण मांडून बसला. तान्हा, आव साहेब, आम्हाला परत समजतं होय. असं नाहीये तान्हा, आपला कोंढाणा सोडून आणण्याचा मनसुबा आहे. त्यावरच चर्चा चालली होती. कोंढाणा धनिवांच्या गोटात गेला म्हणजे स्वराज्याला कधीही दगा फटका होऊ शकतो. असं कसं दगा फटका होईल? आणि हाय की इथं तटबंदी सारखे उद्याच कोंढाण्याची मोहीम काढतो. त्यांना घरातलं कार्य आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. राज, हे बी तर आपल्याच घरातलं कार्य आहे. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचं. वा वा वा. समोर तलवारी तयार ठेव. मी मागच्या तटबंदीने किल्ल्याजवळ करतो. एक जेमत जेव्हा आपल्याला एकेकाला 5-5 जणी ठार करायचे. आपण 1000 आणि ते 5000. आम्ही 300 जण किल्ल्यावर चढाई करतो. सूर्यजी, तू मुख्य दरवाजावर जाऊन थांब. हर हर महादेव.
वर बाग